माझे जे मित्र आहे, हीच खरी ताकद, खरी शक्ती आहे माझी. सत्तेवर असताना अनेक लोक येतात, सत्तेवर मंत्री असतानाही येतात, परंतु काही नसताना हजारो कार्यकर्ते, ज्या वेळेस एक सामान्य कार्यकर्ता सुधाकर दादा जे बोलले हे खरं आहे. शहराच्या छोट्याच्या ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंचापर्यंत, युवक काँग्रेस पासून तर अनेक पद जे मला जीवनामध्ये मिळाले, हे फक्त माझ्या मित्रपणाच्यामुळं. काही लोक पक्षाच्या नावावर, जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर राजकारण करतात. मी आपल्या मित्राच्या नावाने राजकारण करतो. जे माझे मित्र आहे हेच माझं राजकारण आहे, हे समाजकारण आहे. आणि समाजाची शेवटच्या घटकापर्यंत शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, दलित, पीडित या माणसाची मी सेवा केली. म्हणून 26 वर्षापासून मी सातत्याने आमदार आहे. पहिले 6 वर्ष त्यावेळेस जालना औरंगाबाद स्थानिक स्वराज्याचा आमदार म्हणून 6 वर्ष मला काम करण्याची संधी मिळाली. 4 वेळेस सातत्याने मी सिल्लोड विधानसभेमध्ये चौकार मारला. आता काही लोक सिल्लोडला जे आमचे मित्र कल्याणरावजी बोलले त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. सिल्लोडचं राजकारण हे राजकारणापुरतं आहे, परंतु समाजकारण हे शेवटच्या माणसापर्यंत आहे. शेवटच्या गोरगरीब, दलित, पीडित माणसाला न्याय देण्यासाठी. खरं म्हणजे इतका हे प्रेम पाहिल्यानंतर कोणीही पुढारी राजकारणाच्या ज्या जबाबदाऱ्या आहे त्या राजकारणाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना अनेक अडचणी येतात. आताच कल्याणरावनी सांगितल्याप्रमाणे सुधाकर दादा बोलले, काका बोलले, किरण पाटील बोलले, त्यानंतर आमचे मित्र कृष्णा पाटील बोलले, अनेक लोक इतके सर्वरती महारथी आहे. मला तुमच्या ताकदीचा, शक्तीचा अंदाज आहे. पलीकडून पलीकडची ना हे जे लोक माणूस बोलून ठेवलं मी कलाकार नाहीये, मराठवाडा घडवणारे आहे. नाही भाऊ आपण नाही ठेवत राज्यामध्ये नेतृत्व तयार करणारे आहे. आणि राजकारणामध्ये राज करताना सत्ता येतात, सत्ता जातात, परंतु सत्तेचा सदुपयोग करणं ही फार मोठी गोष्ट आहे. आज आपण बघतोय अनेक प्रश्न आहे राज्यामध्ये. या राज्याच्या प्रश्नाला वाचा फोडण्याची जबाबदारी आमदार म्हणून मी राहते, मंत्री म्हणून आपण कॅबिनेटमध्ये निर्णय घेतो, परंतु अंमलबजावणी करणारी जी यंत्रणा असते ती खालचा जो कार्यकर्ता आहे. तुम्ही जे बसलेले आहे, तुम्ही हजारो, कोणी शेकडो लोकांचे प्रतिनिधी आहात. कोणी सरपंच आहे, कोणी पंचायत समिती, कोणी जिल्हा परिषद सदस्य, कोणी गावाचा ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचा आपल्याकडे सहकार बँक पासून तर जिल्हा दूध संघापासून तर मजूर फेडरेशन पासून अनेक ज्या जिल्ह्याच्या सत्ता आहे त्या सत्तेचा उपयोग करताना मी फक्त इतकंच बोलन, फार मोठा भाषण करण्याची गरज नाही. अनेक तर्क वितर्क चालू आहे. कल्याणराव मी काय करणार, अनेकांचा प्रश्न आहे. मी या ठिकाणी का सत्कार स्वीकारला, कारण की या स्टेजवर बसलेले आमच्या मित्र परिवारांनी ठरवलं की तुमच्या तालुक्यामध्ये, गावामध्ये तुम्ही प्रत्येक वेळेस तुमचा जन्मदिवस साजरा करतात. ही 61वी साजरी करण्याचा आमच्या मित्रांना, सर्व मित्रांनी निर्णय घेतला. त्याच्यामुळं मी हे सत्कार स्वीकारण्याची इथं सर्व पक्षी नेते आहेत आणि त्यांच्या निमित्ताने आज मी ज्यांची परतफेड अशीच करू शकतो. काही लोकांना फार नंबर सिल्लोडची फार आठवण येते. नंबर लेते पहिले एकाला आले ते घरी बसले, भाडे के पैसे, आता दुसऱ्याला येऊ लागली. मला माहित आहे कॅश करते. तो एक शेर आहे ना,
नाही मला असं वाटतं वापस आठव गाड़ी नंबर लिख ली हाँ थोड़ा एक शेर भी फोन पे बोलना मारते हुए चाहिए। ड्राइवर को जहाँ भी रहेगा वही रोशनी लौटाना, किसी चिराग को अपना, ये जो चिराग रहता है उसको उजाला बताने की जरूरत नहीं रहती, वो अपना उजाला खुद देता है और बहुत दूसरों लंबा को भाषण देता है। आहे यांचं. काही लोक म्हणतात सिल्लोड, अरे सिल्लोड काय, मी संभाजीनगर औरंगाबाद मध्ये येतोय आणि इथंची कोणाची गुंडगिरी किती आहे, त्याला कसं थांबवायचं हे बी निर्णय मीच घेणार तुम्ही आणि बोलू येणार. नको भाषा. तुम्ही तर सिल्लोडला यायला इतकं सोपं नाहीये, परंतु मी संभाजीनगर औरंगाबादला येणार आणि हजारो लोकांचे प्रश्न या ठिकाणी कलेक्टर, कमिशनर, SP, IG, DIG, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सर्व गोरगरिबाची कामं इथे राहून बसून करणार. एकही मित्र माझा त्यापासून वंचित राहणार नाही. पब्लिक मी हे काम करताना जात पात धर्म टीव्ही पक्ष पे नहीं पाहणार बताया. नाही, जसं तुम्ही टीव्ही पे पाहिलं नहीं बताया नाही रात मी पाहणार नाही. हा एक हे जे लोक आहे मी माझ्या आयुष्यामध्ये बंद करेंगे कधी बघितले नव्हते. आणि अनेक लोक, अनेक पदाधिकारी आपल्या आपल्या तालुक्याच्या राजकारणामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. कल्याण काळे हे हो सकते पदावर ना उसमें असल्यानंतर कोणी येतं, मंत्री झाल्यानंतर कोणीही बोलवतो, परंतु मंत्री नसताना माझा हा जो तुम्ही सन्मान केला याची परतफेड कोणत्याही तालुक्यामध्ये, कोणत्याही मतदारसंघामध्ये कुठेही अन्याय अत्याचार होत असेल तर त्या ठिकाणी लढण्यासाठी पूरे पार्टी के नेता थे वहाँ, पूरे पार्टी के नेता लोग थे. कोणी वार केला पण तर फ्रंट भी नहीं आए सब. हे राजकारण आहे. मी झिरो मधून राजकारणाची सुरुवात केलेली आहे भाषण बघतो आणि ज्या वेळेस झिरो मधून राजकारणाची सुरुवात करतो कोणताही राजकारणी, तर त्याला काही छोटे मोठे जे लोक आहेत, मुझे कल्याण काळे साहब ने एक शेर सुनाया यहाँ, कुछ देर तक खामोशी है, फिर कानों में शोर आएगा, तुम्हारा तो सिर्फ वक्त है, हमारा दौर आएगा. ये तो वक्त ही है. मैं आपको जो ये बता रहा हूँ, हे जे मी बोलू लागलो तुम्हाला, काही लोक एखादा नाला जसा खडखड करतोय तसा खरोखर करतो. अरे आम्ही इथे बसलेले सर्व समंदर आहे, यांना हलवणं कोणी एखाद्या तात्पुरत्या टेलिव्हिजनच्या माणसाचा काम नाही आहे. राजकारणी सर्व असतात. राजकारणामध्ये प्रत्येक माणूस आपल्या जागेवर राजकारण करतोय. मला अनेक लोकांनी सांगितलं 12 मिनिट कसं आहे, तुमचा निर्णय जो असेल आम्हाला मान्य असेल. माझा निर्णय तोच आहे, आज भी आहे, का जोपर्यंत सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबाचा विश्वास माझ्यावर आहे 20 मिनिट तोपर्यंत मी त्यांचाच आहे, त्याच पक्षात राहणार, कुठेही नाही. ज्या दिवशी त्यांचा विश्वास संपल त्या दिवशी तुमच्या सर्वांच्या आदेशाचा पालन करल. बहुत बड़ा है. अजून मुख्यमंत्री देवेंद्रजीचा विश्वास माझ्यावर आहे, अजितदादांचा आहे. तर या राजकारणामध्ये पद येतात, पद जातात, परंतु पद नसताना इतक्या मोठ्या या मैदानावर पहिले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची सभा व्हायची, त्याला लोक यायचे आणि ती चर्चा पुऱ्या वर्षोनवर्ष चालवायची. आज काही नाहीये, मी एक साधा कार्यकर्ता आहे, पण या पुऱ्या ग्राउंड मध्ये 4 वाजेपासून जे हे कार्यकर्ते आलेले आहे, हे कार्यकर्त्याची उपकाराची परतफेड प्रत्येकाला
प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करण्यासाठी मी कुठेही कमी पडणार नाही. मी तुमचा मित्र म्हणून, तुमचा एक दोस्त म्हणून, तुमच्या परिवाराचा सदस्य म्हणून ज्या पद्धतीने काम करतात त्या पद्धतीने मी तुमच्या घराचा परिवाराचा सदस्य म्हणून काम करण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही. मला काही अनेक लोकांनी अनेक गोष्टी लिहून दिल्या का तुम्ही याचा खुलासा करा, त्याचा खुलासा करा. मी म्हणलं माझा सत्कार ज्या मित्रांनी ठेवलेला आहे फक्त मी त्या मित्रांचाच खुलासा केला. ठीक आहे, त्यांचा काही अपेक्षा जरूर आहे, परंतु मलाही 5 वर्ष मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पुढच्या वेळेस काय होईल 2.5 वर्षानंतर हेही आज सांगता येणार नाही, कारण की राजकारणामध्ये कधी त्या गोष्टी पुऱ्या होत नाही जे आश्वासन दिलं जातात. मलाही त्याची जाणीव आहे. आमच्या नेत्यांनी सर्वांना सांगितलं की 2.5 वर्ष हे राहतील, 2.5 वर्ष ते राहतील, काँग्रेस 2.5 वर्ष तुम्हालाही थांबावं लागेल अनेकांना. परंतु मी काम करायला कुठं कमी पडणार नाही. मी मंत्री राहिलो ना 4 वेळेस. मी ज्या ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री राहिलो त्या जिल्ह्यामध्ये या सत्तेचा 100% विजय झालेला आहे. तुम्ही यामध्ये पराजय झाले असतील. या स्टेजवर बसलेले काही आमचे मित्र डॉक्टर दिनेश, मी माझे कर्तव्य पार पाडताना ही गवाही देतो का मी धुळ्याचा पालकमंत्री होतो, त्या ठिकाणी 100% आमची महायुती करून आली. मी हिंगोलीचा पालकमंत्री त्यावेळेस होतो, 100% निवडून आलो. आणि संभाजीनगर औरंगाबादचा पहिला पालकमंत्रीचा सन्मान मला मिळाला, तिथेही 100% आले. अरे किती कोण इतका नशीबवान असं मराठीराव का मी पहिला पालकमंत्री. हा जिल्ह्याची स्थापना झाल्यानंतर मी पहिला पालकमंत्री आहे. याची आता अनेक पालकमंत्री बनतील, मंत्री बनतील, परंतु पहिला जसं मी शेवटचा सरपंच आणि पहिला नगराध्यक्ष झालो सिल्लोडचा, तर कधी माजी नगराध्यक्ष बोलतच नाही मला, पहिला नगराध्यक्ष. भाषण तू काही नाही, कमाल बनण्याची संधी मला एकनाथ शिंदे साहेबांनी दिली. तुम भाषण सुनने सत्तर झटका काही नाही बोले तर कमाल हो गए. तुम इतने फेवरेट आदमी. आपण राजकारण करतोय, मला माहिती आहे. अनेक हजारो लोक माझ्या सत्कारासाठी आलेले आहेत. मी शेवटच्या माणसाचा सत्कार घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. हे मी जाणून बुजून तुम्हाला यासाठी बोलू लागलो. काही लोकांना म्हणतील का फक्त स्टेजवरचेच लोकांचे सत्कार घेणार का, आमचा काही आहे का नाही आहे, तर तुमचा सर्व आहे. फेवरेट आदमी की या स्टेजवर पाठवणारे हे जे सामान्य कार्यकर्ता असतात हे नेता तयार करतात. हर प्रोग्राम तर यासाठी ज्यांना माझा सत्कार करायचा असेल मी त्यांचा सत्कार स्वीकारणार. शेवटच्या माणसाचा सत्कार स्वीकारल्याशिवाय मी इथून जाणार नाही. हे सर्व जे उपस्थित आहे, एकदा फक्त जे मित्रमंडळांनी सत्कार ठेवला त्यामध्ये राजू राठोडचा आज जन्मदिवस आहे. आमचे पुंडलिकराव काजे साहेब यांचा म्हणजे जे जे लोकांचे जन्मदिवस आजच्या तारखेमध्ये आहे त्यांचा सार्वजनिक सत्कार वैयक्तिक एकदा यांचा जी काही आमची सत्कार करणारी मंडळी आहे एकदा यांचा सत्कार होऊ द्या. यांचा जो तयारी करा रवी दादा, थोडा फास्ट तयारी करावं लागेल. तुम्ही एकदा ती तयारी केली त्याला मला वाटतं इथंच आहे, बस त्याला खाली आणायचं आहे. सत्कार करण्यासाठी मला हात जोडून नम्र विनंती आहे. आज जगन्नाथ भोसले साहेबांचाही वाढदिवस आहे, त्यांनी पुढे यावं. ज्यांचे ज्यांचे जन्मदिवस आहे ओरिजिनल, नाही तर सर्वाचा होऊ लागला सर्वच बोलत का आज आमचाच माझ्या सिल्लोड में करेगा.
चिल्लर मैं बोला पब्लिक रहेंगी नहीं यार, पण बहुत पब्लिक थी भाई. मैं बोला ना वैसे पब्लिक लाता हो. आणि हे माझी एकच विनंती आहे का फक्त घाई करायची नाही. सर्व जितके आमचे मित्र आहेत अरे मैं कम से कम 200 लोग लेके जाता था ना. मैंने बोला ना समीर को तो नहीं मनापासून बोला ना. आभार. अरे लोग आणि बोलते मी क्या? पुन्हा येईल हमारे चोरी करा तुम बोलो मग. कुठेही मैंने सीधा बोल दिया था. याची मैं बोला गवाही भैया, देतो. आणि इतक्या मोठ्या संख्येने आपण सर्वांनी हात वर करावं म्हणजे ज्यांचा आणि माझा सत्कार नाही झाला तर हेच तुमचा सत्कार. यासाठी 2